रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आतापर्यंत माझे भरपूर असे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे ऑर्डर पूर्ण केल्या मी। ज्या वेल्वेटमध्ये होते तसे साडीच्या कापडमध्ये मी एकदम छान असे पोशाख मी बनवून दिलेले आहे। तसंच आता मला पुन्हा एकदा अजून वेल्वेटच्या कापडमध्ये देखील ऑर्डर मिळालेली आहे आणि साडीमध्ये देखील मिळालेली आहे। तर बघा, मला जे साडी आणलेली आहे काठापदराची, तर ह्या साडीमध्ये आपण खूप सुंदर असा देवासाठी पोशाख बनवणार। तसंच रुक्मिणी मातेसाठी साडी आणि श्री विठ्ठलासाठी यामध्ये एकदम छान असा पोशाख आपण बनवून घेणार आहे। तर या साडीमध्ये बघा, हे ब्लाउज पीस निघालेला आहे, वर्क वाला ब्लाउज पीस आहे। तर याचा देखील आपण वापर करून घेणार आहे पोशाख मध्ये। तो कसा करणार आहे मी हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते। हे असं ब्लाउज पीस निघालेला आहे वर्क वाला, तर दोन्ही बाह्या असणार आहे। आणि आता तर आपण याचा ब्लाउज न शिवता देवाचा पोशाख बनवणार आहे। तर मग पोशाख मध्ये मी ह्या ब्लाउजचा वापर कसा करणार आहे हे देखील खूप महत्त्वाचं पार्ट आपल्या ह्या पोशाखच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। पोशाख देखील एकदम न्यू स्टाईलचा मी तुमच्यासोबत शेअर करते। आतापर्यंत मी वेल्वेटच्या कापडमध्ये पोशाख बनवले, साडीच्या कापडमध्ये पोशाख म्हणजे साडीमध्ये पोशाख बनवले, शाही मस्तानी पोशाख बनवला। आताच मागे एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला, त्यामध्ये मी तुम्हाला देवसेना पॅटर्न दाखवलेला आहे। म्हणजे तो पोशाख मी व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आपला असणार आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण बघा। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका। चला तर मग आपण बघूया पोशाख कसा बनवायचा आहे। तर हे बघा, जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की मला जी ऑर्डर मिळाली ना, तर त्याच ताईंनी मला साडी सांगितली होती। त्यांच्या सांगितल्याप्रमाणे मी ही पैठणी साडी आणली आणि साडी म्हटल्यावर मग त्यामध्ये हे खूप सुंदर असं डिझायनर ब्लाऊज निघालेलं आहे। मात्र आता मला ह्या ब्लाऊजचा योग्य तो वापर करून घ्यायचा आहे पोशाखमध्ये। तर मी ब्लाऊजमध्ये पोशाखच्या कुठले कुठले पार्ट कटिंग करते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे। त्याआधी तुम्ही साडी बघू शकता, किती सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे, एकदम छान असा मस्त साडीचा पदर आहे आणि साडीमध्ये पूर्णपणे वर्क म्हणजे बुट्टी वर्क आहे पूर्ण साडीमध्ये। तर काठापदराची ही साडी असणार आहे। मी पदरकडच्या बाजूने मोजायला सुरुवात केलेली आहे। तर इथं मी बरोबर 3 मीटर कापड म्हणजे 3 मीटर साडी मोजून घेते। टेप लावून एक टेप जो असतो ना आपला, तो पूर्ण 1.5 मीटरचा असतो। असे 2 टेप मोजत मी इथं 3 मीटर साडीसाठी कापड कटिंग करून घेते। तर बघा, पदरकडच्या बाजूने मी 3 मीटर मोजून घेतलेला आहे आणि 3 मीटरची आता ही साडी आपली अशी एक बाजूला कटिंग झाली। त्यानंतर बाकी साडीमध्ये आपण बाकीचे पॅटर्न कट करणार, त्याआधी आपण साडीच बघणार आहेत। साडी व्यवस्थित कटिंग करायची आहे। तर पदर व्यवस्थित यायला हवा किंवा हा जो काठ आहे तो खालच्या बाजूने यायला हवा, यासाठी बघा मी साडीची उंची इथं मोजून घेते। उंची प्लस तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं आहे, कारण वरती फोल्ड करण्यामध्ये ज्याला आपलं 1 इंच घेतलं तरी चालतंय। 1 इंच घ्यायचं, उंची प्लस 1 इंच तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे जर मूर्तीचं माप असेल तर। आता साडीच्या उंचीच्या मापाप्रमाणे मी ही साडी पूर्ण अशी कट करून घेते। जी आपण 3 मीटर कट केले ना पदरकडच्या बाजूने, तोच पार्ट आता आपण उंचीच्या मापाने कटिंग करून घेणार आहेत। तर हे बघा, आपली साडी कटिंग झाली। त्यानंतर हा पदरकडचा जो पार्ट आहे तोच मी इथं घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण धोतीसाठी कटिंग करणार आहेत। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धोती देखील खूप सुंदर अशी दाखवणार आहे श्री विठ्ठलासाठी। जशी श्री विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये धोती असते ना, किंवा जशी ओरिजिनल धोती असते आपली, सेम त्याचप्रमाणे मी तुम्हाला धोती इथं दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, मी उंचीच्या डबल असं कापड आपल्याला एका पायासाठी लागणार आहे। जर समजा उंची तुमची 20 इंचाची आहे तर 20च्या डबल 40 होते, तर 40 इंच कापड आपल्याला फक्त एक पायासाठी लागतोय आणि अजून 40 इंच दुसऱ्या पायासाठी। तर टोटल म्हणजे धोतीसाठी आपल्याला बरोबर 40 इंचाचे 2 कापड असे घ्यायचे आहेत। जशी माझी इथं श्री विठ्ठलाची जी उंची आहे ना, ती 19 इंचाची आहे, 18 ते 19 इंच। तर त्याप्रमाणे मी डबल करून असं कापड हे 2 कटिंग करून घेते। बघा, एक कटिंग झाला, त्यानंतर मी दुसरा देखील मोजून मापून कटिंग केलेला आहे। यामध्ये उंचीमध्ये आपल्याला फक्त 1 इंच प्लस करायचा असतो। तर बघा, आता आपलं हे तर असं उंचीच्या डबल तर कटिंग झालं, पण आता अशामध्ये आपल्याला उभ्यामध्ये उंची प्लस 1 इंच कट करायचं आहे। जेवढी काही तुमची उंची असेल ना, त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे। आता मला जसं सांगता येते तसं मी सांगण्याचा प्रयत्न करते। बाकी तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही बघून नक्कीच पोशाख बनवू शकणार, एवढं सोपं करून मी तुम्हाला इथं सांगते। तर हे धोतीसाठी दोन्ही पार्ट तयार झाले। बघा, दोन्ही पायाची धोती आपण याच्या मदतीने तयार करणार आहे।
ठीक आहे ना. तर जो आपण 3 मीटर साडीचा कापड कटिंग केला त्यामध्ये आपली धोती तसंच साडी हे 2 पार्ट मी इथं कटिंग करून घेतले. आता राहिलेल्या साडीमध्ये आपण बघा विठ्ठलासाठी जो कमरेच्या कंबरपट्टा असतो तो देखील मी मस्त मोठाच बनवणार आहे, कारण साडी आपली एक्स्ट्राची राहील म्हणून आपण मोठा बनवून घेऊ. त्यानंतर रुक्मिणीसाठी शैला देखील बनणार आहे आणि हे सर्व पार्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये दाखवणार आहे की आपण काय काय कसं कसं बनवून घेतलेलं आहे. आता बघा ब्लाऊज पीसचा वापर आपण इथं कसा करणार आहेत हे आपण आधी इथं बघणार. तर बाह्यांसाठी देखील 2 बाजूला वर्क आहे, कारण 2 बाह्या असतात. पण आता आपण तर बघा विठ्ठलासाठी जो पोशाख बनवून घेतोय त्यामध्ये आपल्याला ब्लाऊज बनवायचं आहे रुक्मिणीचं, पण ते ब्लाऊज फक्त फ्रंटने असणार आहे. तर ब्लाऊजचा जो नेक आहे ना त्याचा वापर मी फ्रंटसाठी करून घेणार आहे. इथं आपण बघा श्री विठ्ठलाच्या टॉपरसाठी इथं आपण कटिंग करून घेतोय. उंची मी 10 इंच घेतलेली आहे आणि अशी घडी आपलं हे जे अस्तर आहे ते 34 चपण्याचे आहे, म्हणजे बरोबर अशी घडीमध्ये ते 8 इंचाची घडी झालेली आहे. बॅक आणि फ्रंटचे दोन्ही पार्ट आपण इथं सोबत कटिंग करून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर हे श्री विठ्ठलाचे टॉप पार्टचे वरचं पार्ट कटिंग होते, खालचा घेर अजून आपला बाकीचा आहे. तर आपण ते कटिंग झाल्यानंतर इथं आपण डायरेक्टली हा जो वर्कवाला कापड आहे तो मी इथं घेतलेला आहे. अस्तरसाठी मी नंतर कटिंग करून घेणार आहे. आता इथं आपण रुक्मिणी मातेचं ब्लाऊज कटिंग करणार. तर हा जो नेक आहे तो आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे, बोटनेक सारखं येईल रुक्मिणी मातेला अशा पद्धतीने मी घेते. बघा इथं उंची मी 10 इंच घेतली ब्लाऊजची आणि घडी जी आहे ती मी 8 इंच घेतलेली आहे, कारण हे ब्लाऊज फक्त फ्रंट पार्टने असणार आहे म्हणून. तर जसं मग मी तुम्हाला मोजून दाखवले किंवा मी तुम्हाला स्क्रीनवरती मापं देखील दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याप्रमाणे मी इथं हे ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. तर बघा इथं योग्य तो वापर मी ह्या वर्कचा करून घेतला, म्हणजे गड्याचा जो पार्ट आहे तो गड्यावरच येणार आहे रुक्मिणी मातेसाठी. आणि आता हा बाहीचा पार्ट आहे. तर यावर आपण श्री विठ्ठलाचे टॉप पार्ट जे आहे ना फ्रंटवाला पार्ट ते मी इथं कटिंग करून घेते. बॅकवाल्या पार्टला आपण जो साडीचा कापड आहे तोच यूज करणार आणि फ्रंटला देखील आपण साडीच्या कापडमध्ये घेर बनवणार आहेत. पण फक्त पुढे हा मोराचा पॅच आहे ना बाह्यांवरती, मग तो मोराचा पॅच आपला वाया नको जायला आणि श्री विठ्ठलाचा पोशाख देखील एकदम उठून दिसायला हवा, यासाठी मी त्याचा वापर करून घेतलेला आहे. आता हा जो काही एक साईडला काट उरलेला आहे यामध्ये आपण बाह्या कटिंग करून घेतोय रुक्मिणी मातेच्या. ठीक आहे. आता इथं बघा रुक्मिणी मातेचे पूर्ण ब्लाऊज कटिंग झालं, ब्लाऊज तसंच बाह्या आणि श्री विठ्ठलासाठी टॉप पार्टमध्ये फक्त फ्रंटचं वरचं पार्ट कटिंग झालेलं आहे. आता आपण पुढची कटिंग बघणार आहेत. तर त्यासाठी मी इथं जी साडी आपली राहिलेली आहे ना ती साडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण इथे स्टेप बाय स्टेप कटिंग करणार. आधी बॅक पार्टची कटिंग करून घेऊ आणि मग नंतर आपण जो घेर असणार आहे तो कटिंग करणार. तर बघा बॅक पार्टसाठी मी ही जी घडी कट केलेली होती तीच इथं ठेवून घेतली आणि आहे तसंच इथं आपण थोडं एक्स्ट्राचं असं कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता हा वाला पार्ट आपला असं कटिंग झालेला आहे. त्यानंतर इथं मी बाह्यांसाठी चेक करते की माझ्या इथं बाह्यांचा कापड बसतोय का, पण मला थोडं उंचीला कमी पडते, कारण श्री विठ्ठलाच्या ज्या बाह्या आहेत ना त्या थोड्या लांब असतात म्हणून. तर मग मी ह्या बाजूला इकडे बाह्यांची कटिंग करून घेणार आहे. बघा एक सोबत मी दोन्ही बाह्यांसाठी एकदम लांब लचक असा पट्टा कट करते आणि मग त्याला अजूनमधून एक कट लावत दोन्ही बाह्यांची कटिंग आपली इथं होणार आहे. तर साडी खूप सुंदर आहे, एकदम शायनिंग आहे साडीला. आणि ह्या ज्या कस्टमरने मला ऑर्डर दिलेली आहे त्यांनी आधीच श्री विठ्ठलासाठी खूप सुंदर असा फेटा घेऊन ठेवलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ताई होता येईल तोपर्यंत फेट्याला मॅच होईल अशी साडी घ्या म्हणून. तर मग मी सेम त्याच रंगाची साडी आणून घेतली. इथं बघा श्री विठ्ठलाच्या बाह्या खूप लांब असतात, म्हणजे 34 ते 35 इंचाच्या असतात. तर त्यांची उंची मोजत मी असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता मधून कट लावत आपल्या ह्या दोन्ही बाह्या इथं कटिंग होत आहेत. यांना आजूबाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे किंवा अस्तर पण आपण लावू शकतो. मी अस्तर लावून घेतलेला आहे, अस्तर लावून आपण त्याला फोल्ड करू शकतो. आता हा जो काही काट आहे इथं शिल्लक राहिलेला तर हा बरोबर 12 इंचाचा येतोय आणि याची उंची म्हणजे 2.5 इंचपर्यंत आपण नेफा तयार करणार आहेत. हा नेफा मी धोतीसाठी वापरमध्ये घेईल, तसंच साडीसाठी देखील आपल्याला एवढाच नेफा लागणार आहे. आता बघा हा जो काही आपला एक बाजूचा काट कटिंग झालेला आहे तो वाला कापड मी बाजूला करते आणि राहिलेला जो कापड आहे ना त्यामध्ये आपण व्यवस्थित असं घेरसाठी मोजून घेतोय. जो श्री विठ्ठलाचा टॉप पार्ट आपण कटिंग केलेला आहे मोराच्या पॅचमध्ये
तर ते सिंगलमध्ये जर का बघायला गेले तर 16 इंच येते फ्रंटला आणि 16 इंच बॅकला आहे. तर आपण त्याचा डबल म्हणजे 32 इंच असा मी कापड इथं कट केलेला आहे घेरसाठी. तर मग मी त्याच पद्धतीने सरळ एक असं कट लावून घेते आणि जो उरलेला कापड आहे साडीचा म्हणजे आता हा वाला तुम्ही बघू शकता, याच्या साडीपणा म्हणजे बराच आहे, 40चा वरपणा असतो साडीचा. तर याचा आपण कंबरपट्टा बनवणार आहेत श्री विठ्ठलासाठी. ठीक आहे, हा आपला कंबरपट्टा असणार आहे. आता ही जी साडी मी 32 इंच मोजून घेतलेली आहे, यामध्ये आपण श्री विठ्ठलाच्या टॉप पार्टसाठी घेर कटिंग करणार अशा पद्धतीने. ओके, आता हा जो काही आपल्या एवढा इथं डबलचा कापड आपल्याला मिळतोय, याच्यात आपला घेर कटिंग झाला. पुढच्या फ्रंट पार्टचा घेर आपल्या इथं कटिंग झाला. त्यानंतर आपण बॅक पार्टला देखील कापड लागणार आहे आपल्याला, तो देखील मी इथं कटिंग करून घेतलेला आहे. आणि उरलेल्या साडीमध्ये अजून आपण योग्य तो वापर पुढे करणारच आहेत. ठीक आहे, तर असं करून टोटल आपले सर्व जे पॅटर्न आहेत ते इथं कटिंग झाले. हा पदर कडचा जो भाग आहे तो एवढा शिल्लक आहे. यामध्ये मी रुक्मिणीसाठी शेला बनवणार आहे. कारण बघा, देवासाठी मी साडी आणलेली आहे, तर मला त्याचा काहीच वापर माझ्यासाठी मला करून घ्यायचा नाही. कारण देवासाठी आणली तर देवालाच मी ते सर्व काही लावणार आहे. आता ह्यामध्ये हे उरलेल्या अस्तरमध्ये मी बाह्यांसाठी अस्तर कटिंग करून घेते. आणि हो, मी बघा तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणार आहे की मी जे एक बाहीचं पॅटर्न उरलेलं होतं ना, जसं की मोराचे पॅच दोन्ही बाह्यांवर सेम होते. मग आपण एक मोराचं पॅच तर श्री विठ्ठलाच्या फ्रंटला घेतलं आणि गळ्यावर रुक्मिणीचं ब्लाऊज आलेलं आहे. मग एक मोराचं पॅच शिल्लक राहिलं बाहीचं, त्यामध्ये मी काय केलेलं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगते. तर बघा, फायनली आपला हा जो पोशाख मी कटिंग तुम्हाला दाखवला तो मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतला. ह्या बाह्या असणार आहेत, तसंच बॅक पार्ट आपल्या इथं स्टिचिंग झालेलं आहे. अस्तर लावून मी व्यवस्थित छान असं फिनिशिंगमध्ये शिवून घेतलं. आता हे फ्रंट पार्ट असणार आहे श्री विठ्ठलाच्या टॉप पार्टचं. ठीक आहे, टॉपचं हे फ्रंट असणार आहे. मी याच्यासाठी देखील पर्पलच अस्तर कट केलं होतं, पण मला ते चांगलं वाटलं नाही की म्हटलं नको, त्याचा कलर चेंज झालेला आहे. तर मग मी सेम कलर मॅच होईल असं अस्तर घेतलं. आणि याला आता आपण छोटासा वरचा जो नेक आहे ना, तो मी गोल राऊंडमध्ये घेतलेला आहे, अगदी छोटासा, म्हणजे गळ्याशी राहील श्री विठ्ठलाच्या असं हे टॉप पार्ट आपण इथं बनवून घेतोय. आणि हो, मी नेक कटिंग करत असताना मोर आपले जे आहेत ते व्यवस्थित जसेचे तसे राहायला हवे याची देखील काळजी घेतलेली आहे. कारण वर्क जो आहे ना, तो आहे तसाच यायला हवा, हा माझा खूप महत्त्वाचा पॉईंट होता इथं. कारण बघा, आतापर्यंत तुम्ही मला ब्लाऊज शिवत असताना बघितलेलं असेल आणि पोशाख देखील मी भरपूर बनवलेले आहेत. पण साड्यांमध्ये पोशाखांची देखील एक वेगळी आवड आहे प्रत्येक कस्टमरमध्ये. आणि आता ह्या वर्षी तर साड्यांचे जास्त पोशाख आणि तसंच वेल्वेटचे देखील, म्हणजे दोन्हीमध्ये मला बराबरीचे पोशाख शिवायला मिळाले. म्हणजे ऑर्डर भरपूर मिळाल्या मला, जसं की येलो कलरच्या वेल्वेटमध्ये, तसंच पर्पल कलरच्या वेल्वेटमध्ये. त्यानंतर मी मागे एक मस्त खूप सुंदर अशी राणी कलरची साडी घेतली, त्यामध्ये देखील पोशाख बनवला. त्यानंतर आता ही मस्त पर्पल कलरची साडी घेतलेली आहे. तसंच अजून ऑर्डर मिळालेले आहे, त्यामध्ये येलो कलरच्या वेल्वेटमध्ये मी पोशाख बनवलेला आहे. तर असे भरपूर पोशाख मी श्री विठ्ठलासाठी ह्या वर्षी बनवलेले आहेत. श्री विठ्ठलाचीच माझ्यावरती कृपा आहे की त्याच्यामुळे मला एवढा खूप छान छान असे ऑर्डर मिळत आहेत. जसं मी इंस्टाला रील वगैरे अपलोड केलेले आहेत, त्यानंतर आपल्या यूट्यूबवरती तर आपले व्हिडिओ असतातच. तर मग नंबर पण मी शेअर केलेला आहे. तुम्हाला जर का पोशाख बनवून घ्यायचा असेल, तुम्ही कुठं जरी राहत असणार तर तुम्हाला तुमच्या हव्या त्या मापामध्ये पोशाख बनवून मिळणार आहे. आणि हो, इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे अशी की पोशाख मी फक्त मंदिरातील मूर्तीसाठी बनवते. ज्या मंदिरातील आपले देव असतात ना, म्हणजे मोठ्या मूर्त्या 2 फूट 2.5 फूट 3 फूट 3.5 फूट, तुमच्याकडे जेवढी काही मोठी मूर्ती असेल तेवढ्या मूर्तीचं तुम्ही मला माप मी सांगेल त्याप्रमाणे तुम्ही मला माप घेऊन द्यायचे. आणि मला मग तुम्ही सांगणार तसं मी तुम्हाला पोशाख बनवून देणार आहे. तुम्ही म्हणणार साडीमध्ये, तर साडीमध्ये देखील मी बनवते. त्यानंतर वेल्वेटच्या कापडमध्ये म्हणणार तर वेल्वेटच्या कापडमध्ये देखील मी तुम्हाला पोशाख बनवून देत असते. तुमच्या चॉईसप्रमाणेच मी तुम्हाला इथं पोशाख बनवून देत असते. तर बघा, गप्पा करत करत आपल्या इथं फ्रंट पार्टचं श्री विठ्ठलाच्या टॉप पार्टचं फ्रंट तयार झालेलं आहे. बॅक तर मी आधीच तयार करून घेतलं होतं, कारण बॅकला आपण घेर वगैरे घेतलेला नाही आहे. सिम्पल असं सरळ कापड मी बॅकसाठी घेतलेलं आहे. आणि हो, इथं विशेष अजून महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की माझ्या बनवलेल्या पोशाखमध्ये
खास करून म्हणजे श्री विठ्ठल जो आहे आपला तो मागून देखील व्यवस्थित कवर असतो, म्हणजे देवाला मागच्या बाजूने पण कपडे असतात. नाहीतर तुम्ही बघितले असतील की भरपूर ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी मी देखील गेली, आता मी जस्ट पंढरपूरला जाऊन आली, तर मी भरपूर ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी मंदिरांमध्ये बघितले की देव जो आहे तो फक्त त्याला पुढच्या बाजूने पोशाख लावलेला असतो, म्हणजे असे नाड्यांनी बांधलेले असतात, आणि मागच्या बाजूने मात्र आपला जो श्री विठ्ठल आहे तो उघडा असतो. पण माझा हा जो पोशाख मी बनवलेला आहे तो जो तुम्ही आता इथं बघतायत, तर बघा आपलं टॉप पार्टचं फ्रंट आणि बॅक फक्त बाहीच्या मदतीने अटॅच होतं. बघा ही बाही मी पूर्णपणे फ्रंटला लावलेली आहे आणि बॅकला फक्त 1 इंच घेतलेली आहे, 1च इंच बॅकवर आलेले आहे. आणि अशा पद्धतीने हा पूर्ण ओपन पार्ट आहे गड्याचा, ज्याच्या मदतीने ते आपल्याला श्री विठ्ठलाच्या मुकुटमधून टाकून आपण देवाला हा पोशाख एकदम छान पद्धतीने घालू शकतो व्यवस्थित. आता त्याला बन देखील येतात, तर ते बन कुठे कुठे कसे कसे लावायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट दाखवलेला आहे. आजचा हा व्हिडिओ खूपच मोठा आहे, म्हणजे 28 मिनिटांचा हा व्हिडिओ बनलेला आहे. पण हा एवढा जास्त व्हिडिओ का मोठा बनला, कारण यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल अशी माहिती दिलेली आहे. व्हिडिओला कुठे स्किप नका करू, कारण स्किप जर करणार तर एखाद महत्त्वाचं पार्ट तुमचं मिसिंग होईल, परत तुम्हाला कन्फ्युजन होईल आणि मग जमणार नाही. म्हणून तुमच्या खास रिक्वेस्ट होत्या मला की ताई साडीच व्यवस्थित दाखवा किंवा धोतीच व्यवस्थित दाखवा, मापं व्यवस्थित दाखवा, की जेणेकरून आम्हाला पण जमेल ह्या पद्धतीने. म्हणून मग मी म्हटलं चला एक व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये, की जेणेकरून तुम्हाला पण मदत होईल. तर बघा आपलं श्री विठ्ठलाचे टॉप पार्ट झाल्यानंतर मी हे रुक्मिणी मातेचं ब्लाऊज घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल ब्लाऊजला मी शिद्या कापडावर अस्तर ठेवून संपूर्ण बाजूने टिप टाकून घेतली, फक्त थोडासा कापड मोकळा सोडला, ज्यामधून मी हे पूर्णपणे ब्लाऊज पलटवून घेतलेला आहे. बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये मी हे जे पोशाख आहेत ते शिवून घेतलेले आहेत. कारण हे बघा मी तर म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे, तर मी सांगते तुम्हाला, नाहीतर तुम्हाला कसं वाटेल की स्वतःवरच भारी भरते ही बाई असं. पण असो, मी देवासाठी जो पोशाख बनवलेला आहे किंवा जे पोशाख मी बनवून देते ना कस्टमर्सपर्यंत, पुण्याहून, मुंबईहून, ठाण्याहून, नाशिकहून, अशा एवढ्या लांबून लांबून मला ऑर्डर येत आहेत श्री विठ्ठलाच्या पोशाखच्या. तर ऑर्डर येण्यामागे पण खूप महत्त्वाचं कारण असं आहे की ऑर्डर म्हणजे श्री विठ्ठलाचा जो पोशाख आहे तो माझ्याकडचा मी एकदम मस्त असा फिनिशिंगमध्ये शिवलेला असतो, की एकही दोरा धागा तुम्हाला बाहेर निघालेला दिसणार नाही. ठीक आहे ना. तर बघा आपला गप्पा करत करत ब्लाऊज देखील तयार झालेला आहे. आता ही रुक्मिणी मातेची साडी घेतली मी. साडीला इथं बघा एका बाजूने मी 7वर पॉईंट लावला आणि 7 पासून पॉईंट लावत आता आपण इथून मिऱ्या घेणार आहेत. तर मिऱ्यांसाठी मी 2-2 इंचाच्या मिऱ्या घेते इथं. साडी मी भरपूर जास्तीची म्हणजे लांबीला 3 मीटर कट केलेली आहे, तर मिऱ्या मी इथं बरोबर 7 ते 8 मिऱ्या घेणार आहे. जेवढ्या जास्त मिऱ्या घेऊ तेवढी साडी आपली सुंदर दिसणार आहे. आणि हे जे साडीमधले पोशाख असतात ना, यांना खास करून इस्त्रीची गरज पडते. तर मला वारंवार इस्त्रीची गरज पडली आणि मी रात्र पहाट एक करून हे पोशाख बनवलेले आहेत. कारण काय झालं, आषाढी जवळ आलेली आहे, आषाढी एकादशी, आणि तरी देखील माझे ऑर्डर थांबत नाही आहे. तर मग मी ह्या जशा मला ऑर्डर मिळतात तसे लवकर लवकर फटाफट ऑर्डर कंप्लीट करून आता हा जो पोशाख मी तुम्हाला दाखवते, हा पोशाख मी बसने त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर ही ऑर्डर माझी ठाण्याची होती, त्यांना मी बसने हा पोशाख त्यांना पाठवला इथून. त्यांना इतका आवडलेला आहे पोशाख, खूपच म्हणजे त्या खूपच खुश झाल्या आणि म्हणाल्या की आम्ही जेव्हा देवाला हा पोशाख चढवू तेव्हा तुम्हाला नक्कीच फोटो आणि व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे असं म्हणून. कारण मी त्यांना सांगितलेलं होतं तसं, म्हटलं तुम्ही देवाला पोशाख घालणार तेव्हा मला व्हिडिओ नक्की पाठवा, व्हिडिओ तसंच फोटो, की पोशाख घातल्यावर देव किती सुंदर दिसतोय. आणि हा पोशाख बनवत असताना मला इतका आनंद होता की तुम्हाला काय सांगू मी. मला म्हणजे माझीच खूपच अशी खुशी होत होती. आणि मी त्या ताईंना सांगितलं देखील की म्हटलं ताई, ज्यांनी हा पोशाख मला ऑर्डर केलेला आहे ना, त्या ठाण्याला असतात आणि त्यांनी मंदिर पुण्याला बांधलेलं आहे. मग त्यांना मी म्हटलं ताई बघा, हा पोशाख तुम्ही जेव्हा देवाला चढवणार तेव्हा सर्वात आधी देवाची नजर काढा, कारण इतका सुंदर हा पोशाख बनवताना जितका भारी दिसत होता, तर तो देवाला घातल्यावर किती सुंदर दिसेल. एकदम छान असं बघू शकता. साडीच्या मिऱ्या किती मस्त अशा झालेल्या आहेत, एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये मी त्यांना इस्त्री करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता आपली साडी पण ओके झाली. साडीला नेफा देखील लावला गेला. साडीचा जो नेफा आहे तो 10 इंच असा रुंदीला आहे आणि उंचीला 2-2.5 इंच आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण नेफा लावून घेतला आणि वरचा देखील कापड मी तिथं फोल्ड केलेला आहे. आता हा धोतीचा कापड आहे. धोतीच्या कापडाला मी सेंटरला पॉईंट काढला, आजूबाजूला सेंटरच्या आजूबाजूला 7-7 वर पॉईंट लावले आणि त्यानंतर धोतीचा जो कापड आहे तो आपला आयत आकारमध्ये कटिंग आहे.
ठीक आहे ना. तर त्याला मी अशा प्लेट्स घेतल्या, मिऱ्या पाडून घेतल्या आणि मिऱ्या पाडून बरोबर त्याच्यावर इस्त्री करून घेते. पोशाख साडीचा पोशाख बनवताना इस्त्रीचं खूपच आपल्याला इथं व्यवस्थित फिनिशिंगसाठी इस्त्रीची गरज पडतेच. तर हे दोन्ही धोतीचे कापड आपले इस्त्री करून झाले. तर याचा आपण लुक कसा देणार हे आपण इथं बघणार आहे. तर हा बघा, ह्या ज्या मिऱ्या होत्या त्या मी काठाची मिरी तसंच हे असं थोडं थोडं फक्त अगदी 5 इंच मी पुढे घेतलेलं आहे आणि मग इथून अशी टीप टाकायला सुरुवात केलेली आहे. आता आपल्या इथं हा एक बाजूचा पाय तयार होणार आहे आणि मग नंतर आपण दुसऱ्या बाजूचं करणार. आता हा बघा, इथं आयताकारचा जो कॉर्नर होता त्या कॉर्नरला देखील मी प्लेट घेतलेली आहे आणि आपण लगेचच वरच्या बाजूला जो प्लेन होता ना आपला कापड त्या बाजूला प्लेट घ्यायला इथं आलेले आहेत. बघा 7च्या पॉईंटपर्यंत आपण आले. तर मी लगेचच इथं मोजून चेक करते की किती इंच आलेला आहे. तर हे 7 इंच आलेला आहे आणि सेंटरचा पॉईंट आपला अजून पुढे राहिलेला आहे. मग मी तिथपर्यंत प्लेट घेते. सेंटर पॉईंटपर्यंत मी प्लेट घेतल्या आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील अशा प्लेट. आता बघा, प्लेटांची दिशा चेंज झालेली आहे, लक्ष असू द्या. समोर प्लेटांची दिशा आलेली आहे. तिकडच्या प्लेट इकडे आणि इकडच्या प्लेट तिकडे तोंड करून आहेत. तर ह्या प्लेटा देखील खूपच एकदम छान अशा घेतलेल्या आहेत मी, ज्यांच्यामुळे धोतीला एकदम आकर्षक असा लुक इथं मिळालेला आहे. तर बघू शकता, कॉर्नर देखील मी असा इथं व्यवस्थित पॅक केला आणि लगेचच मग ही जी बॉर्डर आहे ही बॉर्डर अशी व्यवस्थित इस्त्री केल्याप्रमाणे तिथं अशी मी ठेवून घेतलेली आहे. तर हा झाला आपला धोतीचा एक बाजूचा पूर्णपणे पाय तयार. तर याची तुम्ही म्हणणार की हा किती इंचाचा मी तयार केला. वरती कमरेकडची जी बाजू आहे आता वरची याची नेफा लावण्याची, तर ही बरोबर 14 इंचाची तयार झालेली आहे. कारण आपण हा जो काठ आहे ना, आपली ही एकदम ओरिजिनल धोतीसारखी धोती वाटायला हवी, यासाठी आपल्याला काठावर काठ ठेवायचा आहे, म्हणून आपला नेफा कमी होणार आहे. त्यासाठी मी इथं असं घेतलेला आहे. बघू शकता 16 ते 17 इंचाचा आलेला होता आणि इथं मी 12वर पॉईंट लावलेला आहे. 12वर पॉईंट लावत 12च्या पॉईंटपासून आपण हा जो आहे ना धोती तयार केलेली ते दोन्ही पाय एकमेकांवर असे ठेवून घेतलेले आहेत. म्हणजे यांचं कापड एकमेकांखाली एवढा जास्तीचा गेलेला आहे आणि तेव्हाच मग आपल्या धोतीला जसा हवा तसा लुक इथं मिळत असतो. बघू शकता, एकदम परफेक्ट अशी धोती आपली इथं तयार झाली. आता इथं मी नेफा लावून घेणार आहे. म्हणजे हा जो ओपन कापड आहे ना त्याला मी साडीच्या कापडने फोल्ड करून घेईल. छोटासा असं कापड लावते 2 इंचाचा आणि त्यानंतर मग मी नेफा वेगळा लावणार आहे. नेफा वेगळा लावायचा असतो धोतीला, कारण श्री विठ्ठल आपला कमरेवर हात ठेवून उभा आहे, म्हणून श्री विठ्ठलाच्या हातांच्या वर म्हणजे पोटाला हा जो नेफा आहे तो बांधला जातो आणि त्यानंतर खाली धोती अशी बांधली जाते हातांचा खालून. तेव्हा तो एकदम सुंदर असा श्री विठ्ठलाला पोशाख दिसतो. आणि आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा, बन कसे किती लावायचे, त्यासाठी मी खूपच लांबलचक अशी एक नाडी तयार केलेली आहे. इथं साडीच्याच कापडमध्ये तयार केली. म्हटलं चला मॅचिंगच हवं, कारण तेव्हाच ते चांगला दिसेल पोशाख. ह्यासाठी मी भरपूर लांब अशी नाडी तयार केली आणि आता इथं मी 9-9 इंचाचे बघा 9-9 इंचाचे मी हे छोटे छोटे बरोबर 12 बन इथं कटिंग केले. तर 12 बनमधून मी तुम्हाला सांगते, रुक्मिणी मातेच्या ब्लाऊजला दोन्ही हातांना 4 बन लागतात बांधायला, तसंच गळ्याला 2 बन लागतात. हे झाले 6. 9-9 इंचाचे 6 बन रुक्मिणी मातेला लागतील, तसेच 9-9 इंचाचे 6 बन श्री विठ्ठलाच्या पोशाखला लागतील, फ्रंट पार्टला जसं गळ्याला आणि दोन्ही बायांना. त्यानंतर रुक्मिणीच्या ब्लाऊजचं म्हणजे ब्लाऊज जे आहे तिथं कमरेच्या भागाला 15-15 इंचाचे बन मी लावलेले आहेत. म्हणजे टोटल बघा रुक्मिणीच्या ब्लाऊजला किती बन आले आपले 6 आणि 2 8. तर 8 बन रुक्मिणीच्या ब्लाऊजला लागणार आहेत, 8 बन श्री विठ्ठलाच्या पोशाखला लागणार आहेत फ्रंट पार्टला. तर देव मूर्ती स्वरूपात उभा असल्यामुळे आपल्याला सर्व ठिकाणी बन लावणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तो पोशाख देवाला एकदम परफेक्ट असा दिसतो. बघा अशा पद्धतीने कमरेचे जे बन आहेत ना ते 15 इंचाचे घेतलेले आहेत मी, बाकी सर्व ठिकाणी 9-9 इंचाचे आहेत छोटेवाले बन. बघू शकता एकदम परफेक्ट असे. पुढच्या फ्रंट पार्टच्या बनमध्ये मागचं बॅक पार्ट आपलं कवर होत असतं. आता ही धोती आहे, धोतीच्या बघा असा नेफा मी इथं लावून घेतलेला आहे वरती. तर नेफा आपला श्री विठ्ठलाच्या पोटावरून बांधला जाणार आहे, म्हणजे हातांच्या वरून. तर त्यामुळे तिथं आपण 15-15 इंचाचे 2 बन लावणार आणि मागे पूर्ण धोती आपली मागच्या बाजूपर्यंत कवर आहे. तर धोतीला मागच्या बाजूला हे टोक आणि ते टोक शेवटच्या टोकांना आपण 9-9 इंचाचे बन लावून घेणार आहे. ठीक आहे, इथं आता आपण 15-15 इंच लावले.
बन कसे लावले आणि कुठं कसे बांधलेले आहेत हे मी तुम्हाला इथं दाखवते. त्यानंतर साडी आहे, साडीला देखील आपण 15-15 इंचाचे कमरेला बन लावणार आहेत आणि शेवटच्या टोकला 9-9 इंचाचे लावणार. पोशाखमध्ये सर्व ठिकाणी बन लावणं गरजेचं आहे आणि कुठे लावायचे, कसे लावायचे, किती बन लावायचे, किती इंचाचे लावायचे, हा माझ्या सर्वच मैत्रिणींना पडलेला प्रश्न होता. तर तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिळालं असेल. जर का तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघितला असेल तर फायनली माझी पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पोशाख मी बनवून घेतला. कारण ज्या ताईंनी मला ऑर्डर केली ना त्यांनी मला पैठणी साडी सांगितली होती. तर मी पैठणी साडी आणली तर त्यामध्ये हे डिझायनर ब्लाऊज निघालेलं होतं. त्याच्यात देखील खूप सुंदर असा वापर मी इथं केलेला आहे. हे रुक्मिणी मातेचं ब्लाऊज असणार आहे. त्यानंतर सर्व ठिकाणी बन लावावे लागतात कारण देवाचा पोशाख आहे. हा जो आहे तो श्री विठ्ठलाचा टॉप पार्ट असणार आहे. स्लीववरती 2 डिझाईन असतात ना, तर एक स्लीवची डिझाईनचा मी इथं वापर असा केलेला आहे. बघू शकता एकदम सुंदर असं मस्त मोराचे पॅच वगैरे होतं. तर मग मी असं याचा वापर इथं करून घेतलेला आहे. हे लांब लचक असे हात असणार आहेत, म्हणजे बाह्यांचं पॅटर्न आहे हे, जे गोल गुंडाळावं लागतं. तसंच आपला श्री विठ्ठल आहे ना, माझं बनवलेल्या पोशाखमध्ये पूर्णपणे कव्हर झालेला असतो. तर हे टॉप पार्ट झालं. त्यानंतर ही धोती असणार आहे. जसं आपण श्री विठ्ठलाची मूर्ती बघतो ना, आणि ज्यामध्ये श्री विठ्ठलाने जशी धोती घातलेली असते सेम तशीच धोती मी इथं बनवलेली आहे. आतापर्यंत तुम्ही माझे विठ्ठलाचे पोशाख बघितले असतील तर मी वेगवेगळ्या प्रकारची धोती बनवलेली आहे. आता ही देखील एकदम न्यू स्टाईलची आणि खूप सुंदर अशी आकर्षक वाटणारी ही धोती मी बनवलेली आहे. तर हा पोशाख बनवत असताना मला देखील खूपच आनंद झाला की म्हटलं देवाला किती सुंदर दिसणार आहे. मी त्यांच्याकडे फोटो मागितले आहेत. जसे मला फोटो मिळाले का मी ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती धोती झाली. त्यानंतर आपली ही रुक्मिणी मातेची साडी असणार आहे. साडीच्या मिऱ्या पण एकदम छान अशा घेतलेल्या आहेत मी. साडी लांबलचक आहे, बरोबर 3-3.5 मीटर कापड साडीसाठी लागत असतो. त्यानंतर हा श्री विठ्ठलाचा कमरेतील पट्टा असणार आहे. त्यानंतर उरलेली साडी होती पदरच्या बाजूने, तर हा एवढा जो कापड उरला साडीचा त्याचा मी शेला बनवलेला आहे रुक्मिणी मातेसाठी. तर हे पूर्णपणे तर फायनली हा आपला पूर्ण पोशाख अशा पद्धतीने इथं तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला शेवटपर्यंत, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर चला, माझी फायनली पॅकिंग देखील इथं झालेली आहे आणि पार्सल देखील त्यांना मिळालेलं आहे. त्यांना खूपच आवडलेला आहे पोशाख. आणि उरलेला जो एक मोराचा पॅच होता त्यामध्ये मी काय बनवलं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण मी डायरेक्ट व्हिडिओज बनवलेला आहे. याचं कापड उरलेलं होतं त्याचे मी जे काही बनवलेलं आहे त्याचा मी छोटासा एकदम मस्त व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ते देखील पार्सल मी यांनाच दिलेलं आहे ज्यांनी मला ऑर्डर दिलेली होती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.